आज दुपारनंतर चिपळूण शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील निसर्गरम्य संवत्सरा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झाला आहे. उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे कोरडे पडलेले घाटमाथे आणि धबधबे पुन्हा जिवंत झाल्याने परिसरात निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळतं. धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती मिळताच मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी आपली वाहनं थांबवत संवत्सरा धबधब्याकडे धाव घेतली. धबधब्याचे मनोहारी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि प्रवाशांची गर्दी होत असल्याचं चित्र दिसून आलं. यंदा जून महिना जवळपास कोरडाच केल्याने शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या दमदार पावसाने सर्वांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. पावसाअभावी कोकणातील अनेक पावसाळी पर्यटन स्थळे ओस पडली होती. मात्र आता दमदार पावसाची सुरुवात झाल्याने धबधबे, घाट परिसर आणि इतर निसर्गरम्य स्थळे पुन्हा फुलू लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ कोकणाकडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते.